आम्ही सारे खवई. तेजस्विनी प्रधान, बरोबर ना? हो बरोबर. नावाप्रमाणेच आहेत त्या. साडी पण मस्त आहे, पैठणी. थँक्यू. कुठून घेतली? ही लग्नातली आहे माझ्या. आणि तुमचं बाळ तर इतकं गोड आहे, असं लुसलुशीत मस्त भुक्क आहे असा. जसे 2 चेंडू भरलेत त्याच्या गालात. त्याचं नाव काय? वेद. वेद. हा. कोणी ठेवलं? मस्त आहे. मी आणि माझ्या मिस्टरांनी आणि घरातल्या सगळ्यांनी सिलेक्ट केलं. अरे खूप खूप छान आहे नाव. आणि बाकी तुम्ही काय करता? घरी असता? हो, मी हाऊसवाईफ. सध्या तुम्हाला कंपल्सरी हाऊस ना, कारण खूप लहान आहे बाळ. 6-7 महिन्याचं किती? 8 महिन्याचे. 8 महिन्याचं लहान आहे. त्याला गरज आहे आईची, त्यामुळे ते आता सगळ्यांना भंडावून सोडतोय. तर त्या आईनी जबाबदारी घेतलेली बरी. बरं, आई आता काय शिकवते? मी अंडा खिमा रोल दाखवते. अंडा खिमा रोल. अच्छा, मग साहित्य सांगता त्याच्या? हो सांग. चिकन खिमा, अंडी, उकडून स्मॅश केलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, ब्रेड क्रम, तांदळाचं पीठ, रवा, मीठ, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, चिकन मसाला, हळद, CKP मसाला. साहित्य झालं आपलं. आणि आता काय करतोय आपण? आधी तेलावरती आपण कांदा टाकूया. अच्छा, शिजवून घ्यायचंय म्हणजे खिमा आधी? हा, खिमा आधी शिजवून घ्यायचंय आपल्याला. आता याच्यात आलं लसूण पेस्ट टाकायची. त्याच्यात काय कोथिंबीर हिरवी? हा, असं काय? आलं लसूण आणि कोथिंबीर. कोथिंबीर पण आहे? हा, पण कोथिंबीर अगदीच थोडीशी दिसते ना? एवढी सफिशियंट आहे. हा, म्हणजे फक्त आपल्याला एक सुगंध येण्यासाठी किंवा चवीसाठी. आलं लसूण मात्र तुमच्या प्रत्येक ह्याच्यात हो आहेच. सासूबाईंनी सांगितलं मला की आलं लसूण मात्र असतं सगळ्यात. हो. तुम्ही एवढा CKP मसाला हा जगप्रसिद्ध असताना चिकन मसाला पण घेतलाय? हो, कारण काय आहे की आता ह्याच्यामध्ये आपण जे रोल करणार आहोत त्याच्यामध्ये बटाटा येणार आहे, परत तांदळाचं पीठ येणार आहे त्याच्यामुळे, आणि ब्रेड क्रम येणार आहे. त्याच्यामुळे जरा म्हणजे चिकनची टेस्ट कुठे कमी व्हायला नको म्हणून चिकन मसाला पण घेतलाय. पण हा पण घरी केला की काय? नाही नाही, हा घरी केलेला नाही, हा बाहेरचा आहे. आता ह्यामध्ये चिकन मसाला टाकूया. छान आहे, पण हा मसाला पण चांगला आहे. थोडं प्रमाण जास्त टाकायचं सगळ्याचं. सगळ्याच मसाल्यांचं. मसालेच मला असं वाटतं अलिबाग मध्ये खूप चांगले मिळतात ना? माशांसारखेच बेसिकली. मासे इतके नॉनव्हेज चांगलं मिळतं म्हटल्यानंतर त्याला लागणारे सगळे जिन्नस, नारळ आलं, त्याच्यानंतर मसाले आले, हे सगळं. लसूणही चांगली मिळत असेल? हो हो, कारण इथे जास्ती नॉनव्हेजच, अलिबागला यायचं आणि नॉनव्हेज खायचं नाही असं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लागतातच. ते पण आम्ही काजूची उसळ पण खाणार. नॉनव्हेज असं नाही. काजूची उसळ मिळते इकडे, आणखीन चांगल्या चांगल्या उसळी मिळतात. काय 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 खायला मिळतं आम्हाला. थोडी हळद घालायची. इथे आम्ही खास एक प्रकारची पपई पण खाल्ली, जी आम्हाला मुंबई साईडला नाही मिळत. अशी आंब्याचा जो हापूसच्या आंब्याचा रंग असतो, तर तसा त्या ह्याचा रंग होता पपईचा. आणि चव पण खूप छान होती, तर खूप आवडली आम्हाला ती. असा आमचा मेनू ठरलेला आहे. आता यामध्ये खिमा घालायचा. चिकन खिमा. पण मटन खिमा पण सेम करू? हा, मटन खिमा पण आपण घेऊ शकतो. पण हा पटकन शिजतो ना? हा, चिकन लवकर शिजतो. आणि याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाहीये. ह्याला जे काही पाणी सुटेल त्याच्यामध्येच हा खिमा शिजवायचा. शक्यतोवर झाकण ठेवायचं नाही, कारण मग जास्त पाणी सुटतं. झाकण न ठेवता जेवढा ड्राय करता येईल तेवढा करायचा. तसं करून घेतो. खिमा आपण जो कोरडा करून घेतला तो आलेला आहे. आणि आता पुढचं काय करायचं? आता आपल्याला खिमा घेऊया आधी. नंतर त्यामध्ये बटाटा हा जो स्मॅश केलेला आहे बटाटा थोडा कमी घ्यायचा आणि ब्रेड क्रम टाकूया आपण. ब्रेड क्रम जास्त घ्यायचा. बांधीव. हा हा हा.
आणि थोडं तांदळाचं पीठ. त्यांनी कुरकुरीत पण होतं आणि बँडिंगला पण मदत होते. तर हे आपण याच्यामध्ये आपण काही तिखट किंवा मीठ टाकलेलं नाहीये, कारण आपण चिकन मध्ये बऱ्यापैकी तिखट टाकलंय. हा जो आपण असा एक गोळा घेतलाय, ज्याप्रमाणे आपण उकडीचे मोदक करतो, मोदकासाठी जी आपण जी पारी करतो आपण सारण भरण्यासाठी, त्याप्रमाणेच हे आपण उभं असं हे करायचं, म्हणजे ज्याच्यामध्ये अंड व्यवस्थित बसेल. ते पूर्ण असं नाही, हे फाटलं तरी जेव्हा आपण त्याला व्यवस्थित हाताने करू शकतो. अंड ठेवल्यानंतर ते बंद होईल. आणि परत समजा कमी वाटतंय तर पुन्हा आपण त्याला वरतून सारण लावायचं. आपण इथले अंड घेतले, हेवी डिश आहे. हे या पद्धतीने पूर्ण कव्हर करायचं का? पूर्ण कव्हर करायचं. पण हे जे आपण करतोय ना, अंड खाली दाबायचं आणि हे जे आहे खिमा तो वरती खेचत घ्यायचा. ओके. आणि मग ते घोळवणार कशात तुम्ही? हे रव्यामध्ये घोळवणार आणि डीप फ्राय करणार. डीप फ्राय करायलाच लागेल. हा, पण तसं ते खिमा वगैरे शिजलेला आहे, म्हणजे तसं काय टेन्शन नाही. नाही, खिमा शिजलेला आहे. पण हे अखंड शॅलो फ्राय नाही होऊ शकत, म्हणून आपण डीप फ्राय करतोय. पण सॉलिड दिसतंय हे असं. त्याला म्हणजे देऊनच आपण जसं अंड असतं त्याप्रमाणे आपण ह्याला आकार देऊ शकतो. आणि हे माणशी एक हा अंदाज बास आहे ना, कारण दुसरं घेणारच नाही ते कोणी. ठीक आहे, तळ्याप्रमाणे रेडी झालेलं आहे सगळं. आम्ही रवा घेतलेला आहे घोळवण्यासाठी, तर त्याच्यात घोळवतो. हा, एक्स्ट्राचा जो रवा आहे तो जरा निथळून घेऊ. आणि त्याच्यामध्ये आपण आता हे आरामात होऊ दे ना. आम्ही हे मस्त खुसखुशीत तळून घेतो. आणि तुम्हाला साहित्य कृती घ्यायला पाहिजे, कारण सॉलिड मेनू मिळालेला आहे तुम्हाला. पार्टीसाठी जबरदस्त स्टार्टर आहे, पटकन लिहून घ्या. अंडा खिमा रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन खिमा, उकडलेली अंडी, उकडून मॅश केलेला बटाटा, कांदा, ब्रेड क्रम्स, तांदळाचं पीठ, रवा, मीठ, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, चिकन मसाला, हळद आणि CKP मसाला. कृती: पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, चिकन मसाला, CKP मसाला, हळद, मीठ आणि चिकन खिमा घालून मिश्रण वाफवून घ्यावं. एका बाउल मध्ये खिमा घेऊन त्यामध्ये उकडून मॅश केलेला बटाटा, ब्रेड क्रम्स आणि तांदळाचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाची पारी करून त्यामध्ये उकडलेलं अंड स्टफ करावं. अंडा खिमा रोल रव्यामध्ये घोळवून डीप फ्राय करावेत.